नमस्कार मित्रांनो. नमस्कार. आज भव्य दिव्य असं आमदार केसरी मैदान जिथं थार बक्षीस होती. आपल्या बरोबर आज थारचे मानकरी निलेदादा काळे बैलगाडा संघटना आणि जलवा असेल किंवा भरत शेठ शिवले यांचा पक्ष असेल, हरणे अजून बाकीची भरपूर त्यांचं नियोजन वगैरे कसं होतं तर कांड्यावरती महाद्या आणि हरण्या होता. तर आपण त्यांच्याकडून थोडीफार चर्चा करतोय कसं नियोजन होतं किंवा काय. पप्पूदा नमस्कार. नमस्कार. आज विकास शेट्टी भरपूर असं भव्य देव मोठं नियोजन केलं आमदार केसरीचं. काय सांगशा कशी सुरुवात वगैरे होती? 2-3 दिवस यात्रा होती, आज फायनल सेमी फायनल वगैरे. तर कसं नियोजन वगैरे कसं केलं होतं तुम्ही? नियोजन आमचं हे जत्राचं एक 15 दिवस आधी चालू होतं आमचं. जत्राचं 15 दिवस नियोजन आधी चालू होतं. कसं काय करायचं. जत्रा आली, पहिल्या दिवशी आलो आम्ही. पहिल्या दिवशी बारी आमची 11-18 झाली. इतका आनंद झाला, आनंद आम्हाला गागनात मावाना. मग आम्ही नंतर परत एक फेरा होता. दुसऱ्या दिवशी आलो. दुसऱ्या दिवशी सेमी फायनलला आलो. सेमी फायनल त्या दिवशी होती. सकाळी 6:30 उठलो. जरा आम्हाला जत्रा लांब पडत तिकडच्या. आम्ही 6:30 उठवतो सकाळी. 6:30 उठल्यावर 6:30 बैल भरायची. बैल म्हणजे बैल इथं आल्यावर अर्धा तास 1 तास आराम पाहिजे बैलांना. त्याशिवाय बैल इतक्या लांबून प्रवास येऊन बैल थरथर कापात यात. मग बैल आणून आम्ही 6:30 बैल भरून दिली आणि आम्ही 7ला निघलो करून. बैलांचं बाकीचं नेले जाताना आम्ही उरकून घाटात आलो. तर पोरांनी जलवा घाटातून चालून आणला होता. चालून आणून आपला पाणी बिनी पाजून बांधला होता व्यवस्थित निवांत. नंतर मग आम्ही आलो. नेमकी आम्हाला मध्ये येताना ट्रॅफिक लागलं, पण आम्ही दुसऱ्या मार्गे आलो सनाट. आणि मग आल्यावर सेमी फायनलचा फेरा आमचा आला लगेच. सकाळी 7 नंबर टोकन होता. आम्हाला अर्जंट येणंच गरजेचं होतं. इथं नियम आयोजकांनी लय कडक केली. म्हणले थोडा लेट झाला तर गाडी डायरेक्ट गाडा बाद. त्यामुळे आम्ही सकाळी लवकर निघलो. मग सकाळी इथं 7ला टेम्पो 7:30ला टच झाला. 1 तासात. 1 तासात आल्यावर आम्ही आल्यावर मग आमचा लगेच फेरा आला 7 नंबरला खाली बाजू पाहिण्याला. जलवानी पक्षांनी डायरेक्टच 10 टाकली. किती उड्या आणाव काला ना आम्हाला. डायरेक्ट निशाणापर्यंत उड्या आणत गेलो. मग तिथूनच चर्चा झाली, आता हे सुट्टी नाही देत थारला. डायरेक्ट म्हणजे थार यांचीच आहे. आणि ते नक्कीच झालं. डायरेक्ट 1 नंबरला थारचा मानकरी आमचा. जवळजवळ 3 दिवस यात्रा जी होती रेग्युलर चाललेली, त्या 3 दिवसात पण घाटाचा राजा जलवान पक्षाची म्हणजे रेकॉर्ड ब्रेक. आणि आज सुद्धा घाट रेकॉर्ड ब्रेक ठेवला त्यांनी 10-70-76. काय सांगशाल त्याबद्दल? काय सांगशाल? पहिल्या फेरीला 11-18 दिवस 3 दिवसात घाटाचा राजा. दुसऱ्या दिवशी 10-76. डायरेक्ट फायनल पर्यंत कोणीच नाही, जवळ सकट आलं नाही. डायरेक्ट फायनलला तर आमचं मधून जरा हे थोडं पब्लिक मुळे डायरेक्ट शेवटची बारी होती. पब्लिकचा इतका दाब झाला का डायरेक्ट कांड्याची उभी होती. कांड्याच्या बोकांनी पाहिजे डायरेक्ट. मग कांड्याने थोडस थोडं झालं, पण तरी पण हे काय हटले नाही. डायरेक्ट टक्कर देत चालू होते दोन्ही मागून. आज थार बक्षीस जलवा येऊन मला वाटते धावण्याला 2-3 महिने झाले. आणि बॅड पॅच पण नेले भरपूर चालू होता. कसं माहिती काय आजचा आनंद काय सांगशाल? गाड्यात प्रत्येकाचे दिवस येतात हे खरे. कोणाचे दिवस काय राहत नाही. प्रत्येकाचे दिवस येतात. प्रत्येकाला बैल लागतो, संयम बाळगावा लागतो. आम्ही आता लय अति परिश्रम केलेले. लय आम्हाला पहिलं ट्रॅक्टर आणली होती आम्ही इकडे लोणीगणला. तेव्हा पण असा इतका आनंद झाला, पण आज वेगळाच आनंद होता. डायरेक्ट काय अंगात म्हणजे असं काय संचार मागाशी बोलताना तुम्ही बोलले विशाल शेठ असन किंवा बाकीचे बैल सोडायची कशी काय कसं नियोजन या पकड्या सोडायला नाही करायचा. सोडा 1 नंबर भाषे. सकाळी आमचं नियोजन असं होतं, सकाळी चहा पिऊन आलेलो आम्ही. पण आता ही अशी जत्रा म्हणले सुट्टीचा दिवस अख्खे पार चहावर आणि दुपारी नाश्ता केला फक्त आम्ही. आता पब्लिक जे आहे ते एवढं भरपूर प्रमाणात पब्लिक प्रेम करते, त्यांना काय सांगशाल? प्रेम असंच कायम प्रेम राहा. प्रत्येकाचे दिवस येतात हे खरंय, पण असंच कायमचं प्रेम राहा पब्लिकचं, सगळ्या फॅनचं. आणि जलवा आणि पक्षाबद्दल काय सांगशाल? जलवा पक्ष म्हणजे कोणाला न कळणारी गोष्ट ही. डायरेक्ट बंदुकीची गोळी, डायरेक्ट दाप्पा. म्हणजे दोन्ही गाडा मालक असे दोघांना चर्चा लागत नाही. कॅमेरा पुढे येत दोन्ही कॅमेरा पुढे येत नाही. आणि दोघांना असं बियाणं टाकू नका काय असं त्यांचं असते. डायरेक्ट घाटात जाऊ. आपला लय माज करायचा नाही. माज लई हे मांड्या ठोकत नाही, हे टिकत नाही लई. त्यामुळे माज करणेच नाही. त्यांचं सांगणे आम्हाला सगळ्यांना. पण तरी आम्हाला एवढा आनंद झाला, आम्ही त्यांना ऐकलो नाही. आता नाचलोच तो. आनंद होतो ना. आता मला एक सांगा, आता एवढी ही सावड एवढं रेकॉर्ड ब्रेक सगळीकडे होत्या, घाट चांगले नियोजन होते. इथून पुढे ही सावड अशीच राहावी सगळ्यांची इच्छा आहे. ते कसं 100% राहणार. मालक नाही म्हणले तरी आम्ही बैल आणून झोपू. आनंद नाही. फॅन म्हणजे काय करावं लोकांना कळा ना.
पप्पू शेट, आता तुमचा जो आनंद आहे किंवा सगळ्यांचा जो व्यक्त करण्याची जी हे आहे ना स्टाईल, तर मी त्याच्याकडे येईन. बैलगाडा काय शिकून गेला तुम्हाला, काय सांगा? आता आयुष्य शिकून गेला आम्हाला. एवढा आनंद कुठेच नसता भेटला म्हातारे होईपर्यंत. एवढा आनंद इथं भेटतोय. आज थार घेऊन जायची घरी म्हणा. 100% येणार आणि दोन्ही चुकटा कांद्याचा दोन्ही पण फोटो लागणार. मित्रांनो, हे होते जलवाचे नियोजन करते निलेदा काळे बैलगाडा संघटनेचे संपूर्ण सहकारी. त्यांची एक चांगला म्हणजे डोळ्याचं पार न फिडीन अशी बारी झाली आणि थारचे मानकरी झाले. यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. पक्ष असेल किंवा हरणे असेल, अजून माध्या असेल किंवा जलवा असेल, हे सगळे बैल अशीच पळत राहावं आणि असंच निलेदा काळे असेल, भरत शिवले असतील किंवा अजून त्यांचे जे सावडे, सगळ्यांचं नाव असंच बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये टिकून राहावं हीच आपल्याकडून शुभेच्छा. आणि मुलाखत दिली त्याबद्दल धन्यवाद. मित्रांनो, हे आहेत पक्षाचे फॅन, मुंबईवरून आलेत बारी बघायला. थोडीफार त्यांच्यासोबत चर्चा करू. दादा नमस्कार, पहिला तुमचा परिचय करून द्या. नमस्कार, माझं नाव अमर रोकडे, मी राहणारा साकुर्डीचा आहे. भीमाशंकरच्या खाली साकुर्डी म्हणून गाव आहे आमचं. तर आम्ही खरं तर म्हणजे पक्षाचे खूप मोठे फॅन आहोत. खास करून आम्ही पक्षाचीच बारी बघायला आलो होतो. म्हणल्यानंतर आमच्या मनात जर कोण असेल तर तो बघतो पक्षाचे, खास त्याचीच बारी बघण्यासाठी आम्ही आलो होतो घाटामध्ये. त्यांनी आल्यासारखं आम्हाला भरपूर एकदम आनंद दिलेला आहे. 3 दिवस घाटाचा राजा राहिला, खूप असा आनंद झाला. थारचा मानकरी झाला पक्ष. हो, थारचा मानकरी झाला, खूप मजा आली. कसं माझा कधी निघाले होते काय मुंबईवरून? आम्ही खास त्याची बारी बघायला सकाळीच आलो होतो. 7:30-8 वाजता आलो होतो. पहिली बारी बघितली त्यांची, 10:77 झाली, 10:76, 10:77. त्याच्यानंतर मग आम्ही परत थांबलो. आता पण आम्हाला बहुत म्हणजे अशी जास्त भूक लागलेली आहे, पण त्यांचा जो मग वारी होती ती सगळ्यात लास्ट ठेवली होती, त्याच्यामुळे मग आम्हाला लास्ट पर्यंत थांबायला लागलं. पण थांबल्यासारखं त्याने आम्हाला मग करून दाखवलं आणि मग एकदम मस्त चांगलं फिलिंग होते. मग बरं वाटतं. काय सांगशाल भविष्यात पुढे पक्षाला शुभेच्छा? म्हणजे खूप म्हणजे 1 नंबरचा बैल असणार भविष्यामध्ये. आमच्या त्याला खूप खूप शुभेच्छा आहेत आणि त्याच्यासोबत आम्ही कायम आहोत आणि त्याची कुठे वारी असली का आम्ही परत येणार बैल. धन्यवाद दादा, पक्षाला शुभेच्छा. आणि तुम्ही एवढ्या लांबून त्याची बारी पाहायला आले त्याबद्दल तुमचे पण आभार. नमस्कार, आता आपण जलवाची मुलाखत पाहिली. आता जलवाला जो जोडीदार होता पक्षाकडे येऊ. तर पक्ष आज थारचा मानकरी जलवा असेल किंवा पक्ष हरण्या त्याच्याबरोबर कांड्यावरती कसं नियोजन वगैरे कसं होतं आज, काय सांगशाल? कसं आज सकाळी पण 3 फेऱ्याला बारी चांगली राहिली. पहिल्या दिवशी पण घाटाच्या राजाला बारी राहिली आणि सकाळी सुद्धा बारी चांगली झाली. आणि आमच्या सगळ्यांचं नियोजन, सगळ्यांचं एकजूटपणा आणि सगळ्यांच्या नियोजनाखाली बारी झाली. आणि आम्हाला अपेक्षा होती त्याच्यापेक्षा चांगली बैल पळाली आणि त्यांनी दाखवून दिलं की आपण काय आहे करू शकतो. आता बरेच घाट, जवळजवळ 5-6 घाट मला वाटते झाले असं कंटिन्यू. घाटाचा राजा 1 नंबर फायनल आहेच, त्याबद्दल काय सांगशाल? कसं जोकाट वगैरे पळत? सगळ्यांचं विचार, सगळ्यांचं सगळ्यांना एक साथ घेऊन नियोजन करून बारी झाली की बारी होती. त्यामुळं आम्हाला त्यांच्यावर गॅरंटी आहे. गणेश, आम्ही आता तुमच्याकडे येईन. पक्षाची खरेदी कुठून घेतलाय किंवा काय सांगशाल? पक्षाची खरेदी मरकळगावचे आमचे जोडीदार आहे अजित लोखंडे, त्यांच्याकडून आपण घेतला होता. नाही का? कधी घेतलेला आहे? काय एक 2 वर्ष होत असते मला वाटते. कांड्या बारीकच घेतलेला आहे नाही का? मी कांड्यापासूनच तुमच्याकडे सुरुवात झाली. आता किती दिवस झाले पळतोय हा? काय पळायला मी कांड्या घेतला, पळताना घेतला होता 1.5 लाख रुपयाला गोरा बच्चा होता. काय आता त्याची खासियत जर पाहिली तर आता दाताला वगैरे कसं आहे, वय वगैरे किती? दाताला दुसरा आहे. शरीर वगैरे एकदम नाही का मापातच म्हणायचं त्याचं, पळण्याला. काय पाहिलं तुम्ही त्याच्यात? कांड्यावर जरी पळत होता त्यावेळेस काय पाहिलं? नुसतं पळ पाहून नाही, दुसरं पाहून, शरीर गोष्टी, जातीचा बैल, सगळ्या गोष्टी बघून. नाही आजचं नियोजन आता विकास शेट असतील, आमदार केसरी पर्व दुसरं, एवढी मोठी बक्षीस त्यांनी ठेवली. तर आजचं नियोजन वगैरे घाटाचं कसं होतं त्याबद्दल काय सांगशाल? घाटाचं नियोजन 1 नंबर झालं, बैल पण 1 नंबर पळाली. आणि आमचे नियोजन करते भरत शिवले आणि निलेश दादा काळे यांच्या नियोजनाने ही बारी 1 नंबर झाली. सेमीला 1 नंबर पळाली, फायनलला 1 नंबर पळाली. तर ही जुगलबंदी अशीच पाहायला भेटेल, कारण भरपूर प्रेक्षकांची अपेक्षा आहे बाबा हे जुकाट फुटलं नाही पाहिजे किंवा काय. तर तुमचं नियोजन वगैरे कसं आहे, काय पुढचं भविष्य? अपेक्षा आहे, पण बैल जोपर्यंत जुळतात बैलांचे म्हणून तोपर्यंत जुगलबंदी पाहायला मिळाली. बाकी पळ वगैरे काय सांगशाल त्यांच्या दोघांच्या पळामध्ये? कारण काय होतं आता एवढं सेकंदोड कार्यक्रम करायचं म्हणजे भरपूर गोष्टी मॅनेज करायला लागतात, नियोजन करायला लागते, त्याबद्दल काय सांगशाल? आमच्या बैलांची खासियत एवढीच झाली आज फायनल व्हायची की कांड्याला 50 फूट आठ होती, जेणेकरून
बैल कांड्यावरती चढली नाही का, काही बैल थपकात तशी थपकली नाही, त्याच्यामुळे आमचा 1 नंबर झाला. आज थार घेऊन जायची काय काय म्हणतात मनात काय चालू होतं सकाळपासून? आज नाही, आमची फक्त एक स्वप्नपूर्ती होती, ती आज पूर्ण बैलांनी केली, एवढं स्वप्न होतं. पक्षाने आता म्हणजे थोडक्यात जे होतं ते पूर्ण केलं. आता इथून पुढे काय अपेक्षा आहे पक्षाकडून? अजून काहीच नाही अपेक्षा. पोरा 1.5 लाख रुपयाला घेतला होता, तर असं नाही की कुठं 10-15 लाख रुपये घालवलं होतं. त्यांनी आमचं स्वप्न पार केलं, बस त्याच्यातच आम्ही आनंदी. बाकी स्वभाव वगैरे कसा आहे पक्षाचा? काय सांग? एकदम शांत आहे, काय अडचण नाही. झोपायला वगैरे काय? झोपायला आता तुम्ही तर पाहिलेच ना एका माणसाने. आता गणेश दादा, सगळ्यात महत्वाचं आहे ही जी ग्रुप आहे किंवा तुमचं सगळी संघटना आहे, एकत्रित सगळ्यांचं नियोजन, प्रत्येकाचं त्या बैलावरती प्रेम, हे नियोजन वगैरे तुम्ही एकत्र बसून नाही कसं करता पक्षाचं? काय सांगशील? पक्षाचे सौरभ मुरे असेल, भरत सचिवले, सगळी मंडळी बसतात, विचार विनिमय करतात आणि होतं नियोजन. पण ह्याच्यात काय होतं, बैलगाडा शर्यतीमध्ये एकट्याने निर्णय घेणे त्याने सक्सेस नाही. बरोबर. ते तुमचे अनुभव काय? नाही, मित्रमंडळीचं सहकार्य, विचारपूस ही झालीच पाहिजे, ते सहकार्य होतं सगळं सक्सेस. आता पक्षा पळतोय, बादशाने भरपूर तुमचं नाव केलेलं आहे. आता पक्षानंतर अजून काय पुढं? तसं काय बैलगाड्या क्षेत्रात सांगू नाही शकत, पण चालू आहे. मित्रांनो, हा आता पक्षा भरपूर दिवसाची अपेक्षा आहे मुलाखतीची, पण काय होतं नियोजन होत नाही किंवा काही गोष्टी असतात प्रत्येक मालकाच्या पर्सनली, ते आपण ऍडजस्ट करून आज थारचा मानकरी पक्षा जालवा झाला. आणि थोडक्यात आपण जाणून घेतले पक्षाची खरेदी वगैरे किंवा कसा पळतो स्वभाव. बाकी याला रतीब वगैरे काय देता तुम्ही? काय सांगशाल? रतीब आता ते बरंच शिवले आणि आमचे सोने बाबा ते आम्हाला एवढं काही जास्त सांगता नाही, पण त्यांच्या नियोजनात असते सगळं. तर अशा पद्धतीने मुलाखत घेतली आपण. व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून जे काही नवीन व्हिडिओ येतील ते पहिले तुम्हाला नोटिफिकेशन पडेल. तर पक्ष असेल जालवा ही जुगलबंदी अशीच कायम प्रेक्षकांना बघायला भेटत राहू आणि हे जुकाट असंच दोन्ही गाडा मालकांचं किंवा त्यांची सावडी जे असतील सगळ्यांचं नाव करत राहू हीच आपल्याकडून सदिच्छा शुभेच्छा. गणेशदा मुलाखत दिली त्याबद्दल सगळ्यांचे एकदा आभार, धन्यवाद.